शेतकरी मंडळी, कसं काय बरं आहे ना? तर तुम्ही पाहताय रॉयल ॲग्रिकल्चर चॅनल. या चॅनलपासून सर्व प्रकारची शेतीची माहिती भेटणार आहे. तर आज आपण बघणार भारतात सगळ्यात जास्त घेतलं जाणारं उत्पादन ते म्हणजे ऊस पिकाचं. पारंपरिक पद्धतीने ऊस पीक कसं करतात त्याची आपण आज माहिती घेणार आहे. तर आज आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे जमिनीची मशागत. मित्रांनो, जमिनीची मशागत असेल तरच आपला उत्पादन चांगलं भेटणार आहे. तर सगळ्यात जास्त म्हणजे सेंद्रिय खताचा उपयोग करा, जेणेकरून आपली जमीन चांगली राहील व आपल्याला उत्पादन चांगलं भेटेल. त्यानंतर मित्रांनो, आपल्या पलटी मारून लोटर मारून आपली जमीन भुसभुशीत करून घ्या. त्यानंतर सरी पाडा. सरीमध्ये अंतर किमान 3 ते 4 फुटाच ठेवा, जेणेकरून आपल्या हवा खेळती राहील ऊसांमधून, उत्पादन चांगलं भेटेल मित्रांनो. त्यानंतर आपण ऊसामध्ये आंतरपीक पण घेऊ शकतो. सगळ्यात जास्त मका हे आंतरपीक घेतलं जातं, त्यापासून आपल्याला डबल प्रॉफिट पण भेटतं. त्यासाठी आंतरपीक घेत जावं शेतकरी मित्रांनो. तर आपला दुसरा मुद्दा आहे लावण. तर मित्रांनो, लावण आपण सरी पाडल्यानंतर कुठल्याही कृषी केंद्रातून जाऊन मिश्र खताचा डोस घेऊन या. युरिया, त्यानंतर गोळी असा मिश्र खताचा डोस आणून आपण लावणीत आपण सरीमधून ते पसरून टाकायचं आहे. त्यानंतर कांड्या हातून आपण लावण करून घेणे, पाण्यासोबत लावण करून घेणे मित्रांनो. त्यानंतर लावण झाल्यानंतर आपण बघणार लावणीनंतरचे व्यवस्थापन. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो. व्यवस्थापन आपलं जर असेल तरच आपलं उत्पादन चांगलं वाढणार आहे. त्यामध्ये आपण लावण केल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर पहिला पाण्याचा डोस देणार आहे. त्याला आपण आंबवणी बोलतो. आणि त्यानंतर आंबवणीनंतर आपण जे देणार आहे 8 ते 9 दिवसानंतर पाण्याचा डोस, त्याला आपण चिंबवणी बोलतो. आणि ते दुसरा पाण्याचा डोस दिल्यानंतर मित्रांनो, तिसरा डोस आपण 12 ते 15 दिवसानंतर द्यायचा आहे. त्या डोससोबत आपण युरिया खताचा डोस द्यायचा, जेणेकरून आपला ऊसाची उंची चांगली वाढावी. तर 3 पाण्याचा डोस झाल्यानंतर मित्रांनो, जवळजवळ 21 ते 25 दिवसांना आपल्या ऊसाला फुटवा फुटेल. त्यावेळी आपली पहिली आळवणी घ्यायची आहे. पहिली आळवणी कुठली घेणार आहे आपण? ह्युमिक ॲसिड आणि 1919 ही आपली पहिली आळवणी असणार. ह्युमिक ॲसिड काय काम करतं? आपल्या ऊसाच्या पांढऱ्या मुळे वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा उपयोग केला जातो. व 1919 हे अन्नद्रव्य वाढवतो व ऊसाचा जो फुटवा आहे ना तो चांगला भेटतो. ही आपली पहिली आळवणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सातत्यानं 15 ते 20 दिवसाच्या गॅपमध्ये आपण पाणी देत राहावं. पाण्याची कमतरता ऊसाला पडून देऊ नका. तर त्यानंतर मित्रांनो, आपण बघणार आहे भरणी. भरणी मित्रांनो 80 ते 90 दिवसानंतर भरणी करायलाच पाहिजे. त्यानंतर जर केली तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. ऊस वाढल्यानंतर भरणी केल्यानंतर ऊस मोडतो, त्यापासून शेतकरी मित्रांनो आपल्याला नुकसान होतं. त्यामुळं 3 महिन्याच्या आसपास आपण भरणी केलीच पाहिजे. भरणी करायच्या पहिले आपण जे तण आलेलं असते ते काढून टाकणे, नंतर भरणी करायची. त्यानंतर परत एकदा कृषी केंद्रातून आपण मिश्र खताचा डोस चांगल्या पद्धतीचा आणून युरिया, गोळी, त्यानंतर फुटव्यासाठी एखादं चांगलं खत असेल ते घेऊन येऊन तुम्ही आपण सरीमध्ये पसरून भरणी करून पाणी लावून देऊ शकता. त्यानंतर भरणी झाल्यानंतर परत सातत्यानं 15 ते 20 दिवसाच्या टप्प्यानं पाणी देत राहावा. आणि नंतर मित्रांनो, जे दुसरं तण काढता येईल त्यावेळी आपण जर तणनाशकाचा उपयोग केला तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात पहिली स्वतःची काळजी घ्या. तुम्ही तणनाशक मारताना तोंडाला बांधा, हँड ग्लोव्ज घाला, डोळ्याला चष्मा लावा, जेणेकरून स्वतःला कोणतेही दुखापत होऊ नये मित्रांनो. स्वतःची काळजी महत्त्वाची घ्या. त्यानंतर दुसरं म्हणजे ऊसांच्या पानांवर त्या तणनाशकाचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहे तोडणी. तर तोडणी करायच्या पहिल्या शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं आहे, 15 ते 20 दिवस आधी पाण्याचा डोस द्यायचा आहे. त्यानं काय करणार, आपल्या ऊसाची जे वजन आहे त्याच्यात आपला फरक पडतो व आपल्याला उत्पादन चांगलं भेटतं. आणि त्यानंतर आपण मित्रांनो तोडणी करायची. तर अशा पद्धतीने आपण जी शेतकरी पारंपरिक पद्धती शेती करतात त्याची आपण आज माहिती बघितलेली आहे. यानंतरचा व्हिडिओ असणार आहे आधुनिक पद्धतीची माहिती. आधुनिक पद्धती शेती कशी केली जाते, त्यात फायदा किती, तोटा किती, सर्व प्रकारची माहिती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर मित्रांनो, या जो व्हिडिओ आपण काढलेला आहे जेवढं शेतकरी मित्रांमध्ये शेअर करता येईल तेवढं शेअर करा व आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद मित्रांनो.